जय शिवराय. 17 वर्ष आम्ही किल्ल्याच्या प्रतिकृती बनवत आहोत. तर 3 माच्या आहेत. तिन्ही माच्या ऐतिहासिक आहेत. प्रकारचे आम्ही कार्डबोर्ड बालेकिल्ल्यावरून कोणतरी खाली दौलतशाहीकडून हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला आणि त्यांची बरीच कोळी फ्लोरल फ्रेग्रन्स आणि जे मारतात ते जास्त करून अवॉइड केलं पाहिजे. कारण नमस्कार मंडळी, मी हरीश हांडे सांस्कृतिक शिलेदार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. त्या मंडळी आता मी आलो आहे डोंबिवली पश्चिम इथे. आणि डोंबिवली पश्चिम इथे अरुण निवास मित्रमंडळ हे बरेच वर्षापासून वेगवेगळे किल्ले तयार करत असतात आणि या मी तुम्हाला वेगळे जे किल्ले आहेत आतापर्यंत मागच्या काही वर्षांमध्ये मी दाखवलेले आहेत. यावर्षी यांनी कोणता किल्ला बनवला त्या मलासुद्धा माहीत नाही आहे. आपण जाऊया आतमध्ये आणि त्यांचे पाहूया कोणता किल्ला त्यांनी बनवलेला आहे. हे तुम्हाला मी दाखवतोच. वेगवेगळे असे किल्ले हे कसे बनवतात आणि त्यांच्या पाठीमागे जी मेहनत आणि किती लोक ह्या पाठीमागे किल्ले बनवण्यामध्ये असतात. तर चला तर आतमध्ये जाऊया आणि यावर्षीचा हा किल्ला पाहूया. मंडळी बघा, असं सुंदर असं गेट असा हा असतो प्रत्येक वर्षी. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत आपण प्रवेश करूया. तर मंडळी आता मी आता पोचलेलो आहे. असं मी आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं. आणि हा जो राजगड जो किल्ला आहे ॲक्च्युली मी तुम्हाला मिनिएचरमध्ये दाखवला आहे, पण मोठ्या प्रमाणामध्ये जो राजगड किल्ला असतो तो राजगड कसा यांनी बनवलेला आहे हे आपण आता दाखवणार आहोत. तर आपल्याला दादा सांगणार आहेत हा राजगड किल्ला कसा बनवला त्यांनी आणि याच्यावरती काय काय तुम्हाला बघायला भेटेल आणि ते मोठ्या प्रमाणात जर कोणाला बनवायचं असेल तर ते कसं तुम्ही बनवू शकता हे आपल्याला माहिती आता दादा देणार आहेत. तर दादा आपलं नाव काय? जय शिवराय. माझं नाव ललित सावंत आणि मी अरुण निवास मित्रमंडळाचा सदस्य आहे. मागची 17 वर्ष आम्ही किल्ल्याच्या प्रतिकृती बनवत आहोत. सुरुवात छोट्या किल्ल्यांपासून झाली. हळूहळू आमचे सहकारी ची संख्या जास्त असल्यामुळे आम्ही ते मोठ्या प्रमाणावर करण्याचा ठरवलं आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला त्यात यश मिळालं. तर किल्ला बनवणारी मंडळीच नाही तर आमच्या सोसायटीमधील इतर सगळी मंडळी, लहान मंडळी माती मळून देणं, मोठे ज्यांना अंगमेहनत करता येत नाही ते चहा नाश्ता याची सोय करणं, यासारख्या गोष्टी आम्ही गेली 17 वर्ष आम्हाला जी मदत मिळते आहे, जे सहकार्य मिळते त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि आम्ही त्यांचे खूप धन्यवाद व्यक्त करतो. तर यावर्षी आम्ही राजगड किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याचा विचार केलेला होता आणि त्याप्रकारे आम्ही ती साकारली आहे आणि मूळ किल्ल्याला जेवढा न्याय देण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही केलेला आहे. तर राजगड बघायला गेला तर पुण्यामधील महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडचा उल्लेख होतो. तसं बघायला गेलं तर पहिली राजधानी राजगडला बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे या किल्ल्यावरती येण्यासाठी कुठला तरी डोंगर किंवा कुठली तरी नदी पार करूनच यावं लागत कुठल्याही बाजूला. त्यामुळे तेवढी सुरक्षा या किल्ल्याला मिळाल्यामुळे तो एक प्रकारे अभेद्य किल्ला म्हणला जातो. त्यामुळे महाराजांनी सुरुवातीला तोरणाचा विचार करत होते, पण तोरणाचा बालेकिल्ला त्या प्रमाणात मुबलक मोठा नाही राजधानीच्या म्हणून. आणि हा किल्ल्याचा बालेकिल्ला मुख्य माचांपेक्षा जेवढा किल्ला आहे जवळजवळ तेवढ्याच उंचीवरती हा बालेकिल्ला आहे आणि त्याच्या कडा तासून तो अभेद्य बनवण्यात आला. अच्छा. तर आता किल्ल्याला बघायला गेलं तर 3 माच्या आहेत. तिन्ही माच्या ऐतिहासिक आहेत. पहिली म्हणजे त्या बाजूला पद्मावती माची, इथे संजीवनी माची तुम्ही पाहू शकता आणि तर तिन्ही बाजूने पसरलं असल्यामुळे इथे आम्हाला तेवढ्या मोठ्या प्रमाणात दाखवता येऊ शकला नाही कारण जागेची. नाहीतर दरवर्षी आमचा किल्ला पर्यंत हा गेटपर्यंतच असं ना म्हणणं. तर आणि हा बालेकिल्ला बघायला गेला तर आता तसं बघायला गेलं तर सगळ्यात जास्त वास्तू असलेली माची म्हणजे पद्मावती माची. ओके. तर आपण पद्मावती पायथ्याशी ह्या बाजूला वेल्हे गाव आहे आणि पद्मावतीच्या खाली इथे गुंजवणे गाव आहे. ओके. या साईडलाच गुंजवणे गाव आहे का? ओके. इथून एक चोर दरवाजा आहे, त्या चोर दरवाजातून खाली गेलं त्या बाजूला, तळ्याच्या त्या बाजूला
अच्छा. तो मुख्य दरवाजा आणि इथे तोर दरवाजा आहे. तर आता बघितली तर इथे पद्मावती माची इतर 2 माशांपेक्षा थोडीशी विस्तृत असल्यामुळे जास्त करून वास्तू आपल्याला पद्मावती माची होती. अच्छा. तर तिथे बघायला गेलं तर चंद्रकोर तळं आणि अजून एक तळं आहे जिथे जास्त करून राजवाड्याच्या जवळ असल्यामुळे स्नानगृहासारखा त्या तळ्याचा वापर होत होते. चंद्रकोर तळ्याचं पिण्यासाठी वापरलं जायचं. आजही त्या पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो ट्रेकर्सकडून. आणि अच्छा. त्याच्यानंतर पद्मावतीवरतीच मुख्य सदर आहे. अच्छा. जी आता महाराष्ट्र शासनातर्फे तिचा रिनोव्हेशन करून ती त्याचा ऐतिहासिक वारसा म्हणून जपण्याचा प्रयत्न. पद्मावती मातेचा विस्तार. इथून आपण आलो की इथे एक दरवाजा आहे, दिंडी दरवाजा. अच्छा. तिथून आपण पुढे आल्यानंतर एक वाट आपल्याला महादरवाजाकडे घेऊन जाते जो बालेकिल्ल्याकडे जातो. आणि बालेकिल्ल्यावरती बऱ्या मोठ्या प्रमाणात वास्तू होत्या. तिथे सुद्धा एक राजवाडा होता, तसेच दारू कोठारं, धान्य कोठारं, जेणेकरून वरती राहणाऱ्या लोकांची शिबंदी होईल. इथे आल्यावरती हा डुबा लागतो. डुबा म्हणजे एक छोटासा डोंगर. अच्छा. त्याच्यानंतर पुढे आलो की हे आपल्याला झुंजार बुरुज लागतो. जो झुंजार बुरुज आपल्याला सुवेळा माचीवरती आहे. सुवेळा माचीचं नाव का, कारण ही दिशा आहे पूर्व दिशा. अच्छा. तर इथून सूर्योदय होतो. हां हां. आणि पद्मावतीवरती जाऊन सूर्यास्त होतो. इथून जेव्हा सूर्योदय होतो ती सकाळची चांगली वेळ असते म्हणून तिला सुवेळा माची असं म्हणतात. अच्छा. नेडं तसं बघायला गेलं बऱ्याच जणांना आकर्षण वाटतं, पण वरती चढणं जरा थोडंसं बुरबुरीत जमीन असल्यामुळे पाय सरकण्याची शक्यता जास्त, म्हणून जरा जपून चढावं लागतं त्या नेडावरती. सुवेळा तसं बघायला गेलं तर ह्या किल्ल्याचं खास असं आकर्षण म्हणजे ह्या किल्ल्यावरच्या माच्या. जर सुवेळा आणि संजीवनी माची बघितलात तुम्ही तर त्या एकदम निमुळत्या जवळपास लोहगडाच्या विंचूगडासारख्या अशा पसरलेल्या आहेत. आणि त्याला सर्व बाजूंनी महाराजांनी दगडी बांधकाम करून तटबंदी केलेली आहे. त्यातल्या त्यात बघायचं झालं तर इथे काळेश्वरी बुरुज आहे. इथून पण एक चोरवाट आहे, इथून जातो. अच्छा, ही आहे चोरवाट. त्या किल्ल्याला तशा बरेच वाटा आहेत, पण कारण प्रत्येक माचीवरून खाली उतरता वर चढता यावं यासाठी. पाली दरवाजाच्या इथून संजीवनी माचीकडे यायला एक रस्ता आहे. इथे थोडासा रस्ता अवघड आहे, कारण वरती बालेकिल्ला जो आहे, बालेकिल्ल्याच्या वरती इथे डोंगरांवरती मधमाशांची बरीच कोळी झालेली आहे. अच्छा. त्यामुळे इथून येताना थोडंसं सावधपणे यावं लागतं. अच्छा. तुम्हाला काही मधमाशी इथे बोळं वगैरे असं काही जास्त प्रमाणात दिसले, म्हणजे असे आढळले का तुम्हाला? बरेच. आणि जेणेकरून तुम्ही किल्ल्यावर जात असाल तर तुम्ही फ्लोरल फ्रेग्रन्स आणि जे मारता ते जास्त करून अवॉइड केलं पाहिजे, कारण त्यांना वास लागेल असेल किंवा रायगड असेल, दोन्ही ठिकाणी लोकांना अनुभव आलेले आहेत. मधमाशा त्याच्याकडे आकर्षित होऊन त्यांना डसले, त्यांना थोडा एक वास लागला का लगेच ते येतात. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना जेणेकरून खास करून फ्लोरल फ्रेग्रन्स, जे ते फुलाचा वास येईल अशा गोष्टी अंगाला लावणं अवॉइड केलं पाहिजे. अच्छा. हा पाली दरवाजाकडून येणारा रस्ता, जिथून पहिला बिनी दरवाजा लागतो, मग ज्ञान दरवाजा आणि शेवटचा पाली दरवाजा. इकडनं तुम्ही गेला तर हा मग आता जसं जात राहतो पुढे. हो हो. मग हा जातो, हा इकडनं जाऊन मग तो असा फिरून मग बाले किल्ल्यावर आहे ना? हो, फिरून बाले किल्ल्यावर आहे, तिथे सदर लागते. बाकी हा राजवाडा आणि इतर वास्तू. अच्छा, ही वास्तू आहे ते. हो. आणि हे टोक आहे ना इथून पुन्हा, हा इकडनं खाली नजर वगैरे गावाकडे नजर ठेवण्यासाठी हा जो आहे भाग. ठीक आहे. सुरुवात तुम्ही ह्या इथून केली होती का, म्हणजे ह्या पॉईंटपासून, की कुठून केली होती सुरुवात चढायला तुम्ही त्यावेळेस? सुरुवात चढायला आम्ही इथूनच केलेली होती, वेल्हे गावातून. वेल्हे गावातून.
खरं तर किल्ला एका दिवसात बघण्यासारखा नाही. हां. तुम्हाला कमीत कमी 2 दिवस, अच्छा. 1 दिवस 3 माच्या फिरण्यासाठी आणि 1 दिवस वरचा बालेकिल्ला. हां हां. तर आम्ही पहिल्यांदा जेव्हा गेलेलो होतो तेव्हा आदल्या दिवशी आम्ही सिंहगड केला, ज्या वर्षी आम्ही इथे सिंहगड बांधलेला होता. ओके ओके. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही राजगडला गेलो. राजगडला गेल्यावरती आम्हाला पोहोचल्यानंतर 3 माच्या फिरायलाच तो दिवस पुरला नाही. घाईघाईत आम्ही संजीवनी माची केली शेवटी, बालेकिल्ला आमचा राहिला. परत आम्ही गेलो तेव्हा आम्ही पहिला बालेकिल्ला केला आणि नंतर खाली येऊन मग आता हा जर बुरुज बघाल तुम्ही इथे, तर हे अशा प्रकारचे आम्ही कार्डबोर्ड वापरलेले आहेत, जेणेकरून म्हणजे सनबोर्ड आहे का ते सारखं? सनबोर्ड नाही आहे, ते आपले धाग्याचे रीलचे मोठे हे असतात, त्याच्यामध्ये जे कार्डबोर्ड असतात, रोल, ते वापरले. आणि हा जवळजवळ 2 mm हे आहे, पुठ्ठा आहे, तो वापरून आम्ही तटबंदी पूर्ण हे केलेली आहे. आणि खाली जो हा वापरलेला हा प्लाय आहे. अच्छा, तो प्लाय पुन्हावरती असं जाण्यासाठी केलं. प्लाय इथे पण बघाल तर ह्याच्या खाली पूर्ण रिबेटच्या गुण आहेत. त्याच्यावरती मग थोडीशी फिलिंग टाकून मग त्याच्यावरती प्लाय वरती ही माझे पूर्णपणे. साधारण तुम्ही थर किती, म्हणजे 4-5 असं थर रचलंय का वरती असं? गोण्या उभ्या लावल्यात जेणेकरून थोडी उंची वाढेल. तर इथे 2 एकावर एक अशा आहेत गोण्या, त्याच्यावरती मग फिलिंग टाकून अशा प्रकारे किल्ल्याची निर्मिती केली. उंची वाढवली. किती लोक होतं, काम काय करत होते ते, तुमच्यावरती प्रत्येकावरती काय काय जिम्मेदारी होती अशी? आता गेल्यावरती तिथे 2 जण आम्ही ॲज अ फोटोग्राफर म्हणून ठरवले, जेणेकरून ते प्रत्येक वास्तूचे डिटेलमध्ये फोटो काढून जे आम्ही आता इथे निर्मिती करताना त्याचे. त्याच्यानंतर 2 जण असे होते, जसं मी मगाशी सांगितलं, तिथे येणाऱ्या माणसांशी संवाद साधून कुठली वास्तू कुठे आहे. बरोबर. म्हणजे आता असं नाही आहे की आपण समजा सुवेळा माचीवरती गेलो तर प्रत्येक जण नेड्याकडे जाईल किंवा प्रत्येक जणाला काळेश्वरी बुरुज माहितीच असेल. बरोबर. मग हा बाबा आता आम्ही इथे जात आहोत, तर इथे आम्हाला काय वास्तू बघायला नाही. असे मग थोडीफार अशा पण गोष्टी मी समजल्या की बाबा आता थोड्याफार दंतकथा होत्या. संजीवनी माचीला संजीवनी माची का म्हटलं जातं, तिथे बालेकिल्ल्यावरून कोणतरी खाली पडलेलं होतं आणि उंची एवढी आहे की कोणी तिथून वाचू शकेल त्याची शाश्वती नसताना देखील जेव्हा जाऊन बघितलं तेव्हा ती व्यक्ती जिवंत होती. त्यामुळे एक प्रकारे वरून पडून सुद्धा त्या माणसाला संजीवनी मिळून तो माणूस असं माचीला संजीवनी माची असं नाव पडलं, अशी आख्यायिका आहे. पण आता त्याचा ऐतिहासिक काही पुरावा नसल्यामुळे ती एक दंतकथा म्हणूनच समजली. अच्छा अच्छा. तर तिकडून आळू दरवाजा आहे, जो आळू दरवाजा स्पेशली आपल्याला तोरणावरती जाण्यासाठी आळू दरवाजा जातो तोरणाच्या बाजूला, तो असा पूर्ण फिरवून डोंगर. अच्छा, डोंगरच्या तिकडनं. म्हणजे जवळजवळ तो 3 दिवसाचा ट्रेक आहे, राजगड ते तोरणा. मग बरेच जण करतात. मग इथून तुम्ही आळू दरवाजामधून बाहेर पडलात की ती पूर्ण 3-4 डोंगर लागतात, ते मध्ये पार करून मग तुम्ही बुदलामाची मार्गे तुम्ही. आम्ही हा बालेकिल्ला ताशी कडा असल्यामुळे इथे आम्ही जेवढा आपले खडीचा मोठा दगड असेल ते जेवढ्या प्रमाणात वापरता येतील तेवढं, जेणेकरून आम्हाला जे माती जी सध्या कमी प्रमाणात अवेलेबल आहे ती जेवढी वाचवता येईल तेवढं. आणि किल्ला ते दगड असल्यामुळे तो थोडा रिअलिस्टिक पण वाटेल आणि तो भक्कम झालेला आहे. हा किल्ला जवळजवळ इसवी सन 70 साली शालिवाहनांनी बांधलेला किल्ला होता. त्याच्या आधी देखील ब्रह्मर्षी ऋषी, जेव्हा त्याला मुरुम देवाचा डोंगर असं म्हटलं जायचं, त्यांनी इथे तपश्चर्या केलेली होती. अच्छा. त्यामुळे एक धार्मिक महत्त्व सुद्धा या डोंगराला आहे. पण ते त्याच्यापेक्षा जास्त ऐतिहासिक महत्त्व नंतर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे प्राप्त झालं. आता बघितलं तर मग त्याच्यानंतर जवळजवळ 1490 साली हा किल्ला निजामशाहीने आपल्या ताब्यात. अच्छा. निजामशाहीनंतर जवळजवळ हा किल्ला 1600 म्हणजे जवळजवळ 150 वर्षांनी आदिलशाहीने त्याच्यावरती ताबा घेतला. ओके.
हैबतराव नाईक हे या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांच्याकडून हैबतराव हैबत खानाने हा किल्ला मलिक अंबरच्या सांगण्यावरून आपल्या ताब्यात घेतला. अच्छा. आणि त्याच्यानंतर जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला आणि ह्या किल्ल्याला राजधानी बनवण्याचं जसं मी मगाशी सांगितलं भौगोलिक कारण जे आहे. कारण तुम्ही बघाल तर आदिलशाहीकडूनच छत्रपती शिवाजी महाराजांना पुणे परगण्याचा ताबा मिळाला होता आणि स्वराज्याची खरी सुरुवात ही पुण्यातूनच झालेली होती. बरोबर. जेव्हा तोरणा पहिला घेतला पुण्यामध्ये, हळूहळू त्यांनी आजूबाजूचा परिसर ताब्यात घेतला. तोरणा अभेद्य होता, त्यात किंवा मात्र शंका नाही. पण जसं मी म्हटलं बालेकिल्ला, सगळ्यात किल्ल्याला महत्वाची गोष्ट असते ती बालेकिल्ला. आणि याच्यासारखा अभेद्य बालेकिल्ला म्हटला तर मग देवगिरी. पण देवगिरीपेक्षा ह्याला एक काय होतं की ह्याला आज ह्याच्या माच्या ह्या होत्या ह्या ऑलरेडी एवढ्या उंचीवरती होत्या आणि आजूबाजूचा भौगोलिक परिसर बघितला तर येण्यासाठी नदी किंवा डोंगर ओलांडून इथे येण्यासाठी एवढी नैसर्गिक तिथे सुरक्षा असताना दुसऱ्या किल्ल्याचा विचार केलं जाणं हे होऊच शकत नाही. आणि महाराजांचं वास्तू, भौगोलिक आणि राजकीय ज्ञान हे एवढं प्रगल्भ होतं. नक्कीच त्यांनी ह्या सगळ्याचा विचार करूनच राजगडला पहिली राजधानी म्हणून स्वीकारलं असेल.
तर मंडळी अरुण निवास मित्रमंडळाचा हा जो किल्ला आहे हा तुम्ही पाहिला, हा कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. ॲक्च्युली मी बरेच वर्षांपूर्वी जगदंबा पथकाने, जगदंबा ढोलशा पथक मुंबई यांनी एक मिनिएचर राजगडचा बनवला होता, खूपच माहितीपूर्वक, आणि तो व्हिडिओ बऱ्याच लोकांना आवडला आहे. तो व्हिडिओ आपल्या पॉप्युलर व्हिडिओच्या कॅटेगरीमध्ये मला पहिलाच दिसेल. तर त्यानंतर मग हा जो मोठा किल्ला आहे राजगड, तो पण मला इथे पाहायला मिळाला, आणि त्याची माहिती आणि ते कसं कसं त्यांनी बनवलं आहे. तर त्या पाठीमागे भरपूर मेहनत असते. कुठे कुठे चुकले असतील, काय असतील ते तुम्हालाच माहिती आहे. ते मलासुद्धा माहिती आहे ते कुठे चुकलेत, काय नाही चुकलेत. पण तुम्हाला जर वाटतं आहे ते कुठे चुकलेत किंवा त्यांनी बरोबर अगदी छान केलेलं आहे, तेही मला कमेंट करून सांगा. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणून. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय, जय शंभूराजे. आई जिजाऊ साहेबांचा विजय असो. आणि चला तर मग भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. तर मंडळी इथे ही यांची इकडे विहीर आहे, आणि या विहीरच्या समोर तुम्ही बघितलं तर ही पूर्णपणे एक माहिती दिली आहे. जर जमत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. खूपच सुंदर अशी किल्ल्याची पूर्ण माहिती वगैरे असं थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही ते स्क्रीनशॉट करून हे करू शकता. म्हणजे त्याची उंची किती आहे, समुद्र सपाटीपासून किती उंचावरती आहे, हे सर्व त्यांनी लिहिलेलं आहे. तर तिकडे जाऊन तुम्ही माहिती ही पाहू शकता. खूपच सुंदर अशी वाचा. थोड्या वेळ स्क्रीनशॉटला जर पॉज करा आणि माहिती वाचा. घेतला स्क्रीनशॉट. चला तर मग आता पुढे आपण व्हिडिओ हे करतो.